वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे शौर्य हा हर्षवर्धनकडे येतो आणि हर्षवर्धनला म्हणतो, बघितलं डॅड, तुम्ही हिच्याबद्दल एवढं वाईट बोलताय, तुम्ही हिला एवढं घालून पाडून बोलताय, तरी ही काय करते, ही अजूनही तुमचा आपल्या घरच्यांचा विचार करते. ती अजूनही मला हेच सांगते की मी तुमच्याबरोबर यायला हवं, मी तुमचं ऐकायला हवं. तरीही अजून तुम्हाला हेच वाटतं का डॅड की ही मुलगी चांगली नाही आहे म्हणून? डॅड प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, एकदा विचार तर करून बघा की ऊर्जा जर आपल्या घरामध्ये आली तर सगळं चांगलं होईल. मी तुम्हाला खात्री देतो डॅड, जर ऊर्जा आपल्या घरची सून म्हणून आली ना तर आपलं घर सुखासमाधानाने भरून जाईल. आजपर्यंत आपण जसे खेळीमेळीने राहत होतो ना तसेच आपण यापुढे सुद्धा राहू. खरं सांगतोय मी डॅड तुम्हाला. प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा डॅड. जसं तुम्ही मॉमला कुठेही ठेवून एकही क्षण नाही ना राहू शकत, तसंच मी सुद्धा ऊर्जाला सोडून आता नाही राहू शकत. ऊर्जेशिवाय मी अपूर्ण आहे डॅड. त्यामुळे प्लीज माझं ऐका. ऊर्जाला आपल्या घरची सून म्हणून एक्सेप्ट करा डॅड. मी तुम्हाला सांगतो सगळं चांगलं होईल. आता मात्र हर्षवर्धन फक्त शौर्यकडे एकटक बघत असतो. शौर्य म्हणतो, डॅड बघा ऊर्जाकडे, ती किती चांगली मुलगी आहे. तुम्ही फक्त तिला नाकारताय त्यामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे काय, तर ती कोर्टात तुमची प्रतिस्पर्धी आहे. कोर्टात ती तुमच्या विरोधात केस लढते म्हणून. पण डॅड प्लीज नका असं करू. ह्याला काय अर्थ आहे? कोर्टात ती तुमच्या विरुद्ध उभी आहे म्हणून तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला आहे. त्याबरोबर मग हर्षवर्धनला आठवतं की विजया त्याला म्हणाली, काय बोलताय तुम्ही, हे तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का? हे बघा, मी असलं काहीही करणार नाही आहे. त्यावेळी हर्षवर्धन तिला म्हणाला होता, विजया हे बघ, आपल्याकडे हे असं करण्यावाचून दुसरा काहीही पर्याय नाही आहे. सध्या आपल्याला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपला मुलगा शौर्य या घरात परत येणं जास्त गरजेचं आहे. तुला माहिती आहे का विजया, जर आपण असं केलं नाही ना तर मग सगळाच गोंधळ होईल. आपण असं शौर्याला आधी दाखवायचं की आपण त्या मुलीला एक्सेप्ट करायला तयारच नाही आहोत आणि नंतर मग जाऊन एका पॉईंटला आपण त्या मुलीला ह्या घरात घेऊन यायला तयार व्हायचं. आपण असंच दाखवायचं की सगळं आपल्या मनाच्या वरून होतं आहे, पण हळूहळू सगळं आपण एक्सेप्ट करतोय. आणि मग बघशीलच तू, पुढच्या 4 दिवसात ती मुलगी ह्या घरातनं स्वतःहून निघून जाईल. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. त्याबरोबर मग आता विजया म्हणत असते की नाही, असं काही होणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणत असतो की हे असंच होईल विजया, आणि हे माझे शब्द आहेत, मी खरं बोलतोय, लक्षात ठेव. विजया म्हणत असते की मी त्या मुलीला आणायला वगैरे तुमच्याबरोबर बिलकुलच येणार नाही आहे. हर्षवर्धन म्हणत असतो, विजया हे बघ, ऐक माझं, असा हट्ट धरू नकोस. सध्या आपल्यासाठी शौर्य महत्त्वाचं आहे. सध्या आपल्यासाठी तो या घरात येणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. प्लीज विचार कर. त्याबरोबर मग विजया म्हणत असते, अहो तुम्हाला काय या सर्व गोष्टी सोप्या वाटत आहेत का? नाही, जरी तुम्हाला सोपं वाटत असेल ना तरीसुद्धा मी असं काहीही करणार नाही आहे. मी नाही जाणार त्या चाळीत त्या मुलीला आणायला. तुम्हाला जायचं असेल तर जा, पण माझा त्या मुलीशी काही एक संबंध नाही आहे. त्यामुळे मी तुम्ही सांगताय ना त्यापैकी कुठलीही गोष्ट करणार नाही आहे. उगाच तुम्ही मला फोर्स करू नका, मला जमणारच नाही आहे, असं स्पष्टपणे आता विजया हर्षवर्धनला सांगून टाकते. तर दुसऱ्या बाजूला शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा बघ ना डॅड काय बोलतायत. डॅड तुम्ही तरी हो बोला ना. बोला डॅड, हो बोला. ऊर्जाशिवाय मी नाही राहू शकणार, त्यामुळे तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल आमचं लग्न. कराल ना डॅड तुम्ही आमचं लग्न एक्सेप्ट? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, केलं. त्यावर शौर्य म्हणतो, काय डॅड खरंच बोलताय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, हो खरं बोलतोय मी, केलं आम्ही तुमचं लग्न एक्सेप्ट. शौर्य, काय ना, असं समज हा एका बापाने त्याच्या हट्टी मुलासमोर टेकलेले हात आहेत. हे बघ, माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस. मला तुला घरी परत घेऊन जायचं आहे. मग त्यासाठी जर मला ही किंमत मोजावी लागत असेल ना तरी माझी तयारी आहे. तुला जर एकट्याने घरी यायचं नसेल तरीहीच काही हरकत नाही. या मुलीला घेऊन ये, पण घरी चल शौर्य, कळलं? हे बघ, मला तू घरी यायला हवायस बास. अरे मी बाप आहे तुझा. शौर्य, तुझ्याशिवाय एक रात्र मी जेव्हा राहत होतो ना तेव्हा मला असं चलबिचल वाटत होतं, चैन येत नव्हती. असं वाटत होतं की हे संपूर्ण जग पेटवून टाकावं. पण मग विचार केला की हे असं काहीतरी जरी केलं तरीसुद्धा मला माझा मुलगा परत मिळणार आहे का? नाहीच. म्हणून मग दुसऱ्या दिवशी स्वतः इथे तुला घ्यायला आलो. पण तुला या मुलीशिवाय घरी यायचंच नाही आहे. म्हणून म्हणतोय, ठीक आहे,
हिलासुद्धा आम्ही एक्सेप्ट करू, पण तू आता आमच्याबरोबर घरी चल शौर्य. बाद झालं हे सगळं. तुला सगळ्या पद्धतीने समजावून झालं, तुला ओरडून झालं, तुला रागवून झालं, पण नाही, तू ऐकत नाही आहेस. शेवटी प्रेम हे प्रेम असतं. आता काय करू शकतोस. त्याबरोबर मग आता इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच हर्षवर्धन हा पूर्वाकडे येतो आणि पूर्वाला म्हणत असतो, जहागीरदारांना अटी घातलेल्या आवडत नाही, पण तरीही आमच्या मुलासाठी आम्ही स्वीकारलं. तुम्ही म्हणाला होतात ना, तुमची अट समजली मला, की जोपर्यंत मी स्वतः येऊन हिला सून म्हणून स्वीकारत नाही तोवर तुम्ही पाठवणी करणार नाही. म्हणून आलोय मी आणि बोलतोय. तुमची मुलगी आता आमच्या घरची सून आहे, जहागीरदारांची सून आहे. त्यामुळे तिला जहागीरदारांच्याच सुनेचा दर्जा मिळेल. आता काही हरकत नाही आहे ना, तुमची अट मी मान्य केली आहे. त्यानंतर मग हर्षवर्धन लगेचच शौर्याला म्हणतो, चल शौर्य, मी गाडीजवळ तुझी वाट बघतोय. त्यावेळी मग आता लगेचच काकू म्हणते, अहो असं काय करताय, इथे सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. मग आता त्याबरोबर हर्षवर्धन लगेचच म्हणतो, सत्यनारायण आमच्या घरी होईल, जहागीरदारांच्या घरी. आणि मग आता हर्षवर्धन तिकडनं बाहेर पडतो. मग ऊर्जा आईला म्हणते, आई तुझं. त्याबरोबर आई म्हणते, अगं माझी हीच तर अट होती ना, की हर्षवर्धन साहेबने तुला स्वतःहून स्वीकारावं. बस, त्यांनी तुला स्वीकारलं ऊर्जा. मग आता त्या घरात जायला काही हरकत नाही आहे. आणि लग्नानंतर मुलीचं घर हे तिचं सासरच असतं. त्यामुळे तू सुद्धा आता तिकडे जायला हवंस. ऊर्जा, तिथे समजून घे माणसांबरोबर राहा. त्यावर ऊर्जा म्हणते, आई समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय गं करायचं. पटत नसलं, मनाच्या विरुद्ध जात असलं तरीसुद्धा बोलून नाही दाखवायचं. जिथे पटत नसेल तिथे गप्प बसायचं, आवडत नसेल तर सहन करायचं. त्यावर आई म्हणते, नाही ऊर्जा, मी असं नाही म्हणत आहे की स्वतःची तत्त्व हरायची, पण मी असंही नाही म्हणत आहे की मोठ्यांचा आदर नाही करायचा. मोठ्यांचा आदर कर, सगळं चांगलं होईल ऊर्जा, बघशील. आणि शौर्य, तू सुद्धा वचन दिलं आहेस ते विसरू नकोस माझ्या ऊर्जाला. ऊर्जा, तू माझ्या घरचं चैतन्य आहेस. मला खात्री आहे, तू ज्या घरात जाशील ना त्या घरचं सोनंच करशील, खरंच. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणत असते, दोघांनीही अगदी आनंदात राहा, दोघांनीही चांगला गुणागोविंदाने संसार करा. आता ऊर्जा आईला म्हणत असते, आई तू काही काळजी करू नकोस. मी जरी मला नसेल पटलं, कधी त्रास झाला, घुसमट झाली तरीसुद्धा तुला दिलेला शब्द नाही पडू देणार. तुला निराश नाही करणार मी आई. मी घरामध्ये सगळ्यांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करेन. मी घरामध्ये सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. मी सगळं सांभाळून घेईन आई. आणि मी माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडणार नाही. मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर सोडणार नाही. त्यावर आई म्हणते, माझी खात्री आहे बाळा, तू सगळं चांगलंच करशील. बरं, आता दोघांनीही सावकाश जा. शौर्य, सांभाळून घे माझ्या ऊर्जाला, काळजी घे तिची. शौर्य म्हणतो, काकू तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर मग आता लगेचच शौर्य आणि ऊर्जा दोघंजणं एकमेकांकडे हसून बघतात. शौर्य आता पुन्हा एकदा ऊर्जाचा हात स्वतःच्या हातात घेतो. ऊर्जा शौर्याच्या हातात हात देते. त्यानंतर आता ती लोकं तिकडनं निघतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कुमुदिनी आजी ही म्हणत असते की जर हर्षवर्धन तिकडे गेला असेल तर प्रॉब्लेम होईल, मलाही तिकडे जायला हवं. त्यावेळी मग प्रभाकर म्हणतो, अगं आई तू हे काय बोलतेस. त्यावर मग आता कुमुदिनी म्हणते, बरोबर बोलते मी. अरे प्रभाकर, तिकडे मी नाही गेले, हर्षवर्धन गेला असेल तर काहीतरी प्रॉब्लेम नक्की सुरू असेल. त्यावर प्रभाकर म्हणतो, अगं पण का असा काही प्रॉब्लेम असेल असं वाटतंय तुम्हाला. जर हर्षवर्धन दादाला शौर्याच्या बापालाच शौर्याची काळजी नाही आहे तर तुम्ही का उगाच एवढं मध्ये इंटरफेअर करताय. त्यावर मग आजी म्हणते, आता असं वागणार आहोत का आपण आपल्याच घरातल्यांशी. हे बघ, मला या विषयावरती तुम्हा चौघांबरोबर सुद्धा बोलायचं आहेच, पण सध्या माझ्यासमोर त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे शौर्याचं आयुष्य. आणि त्यामुळे मी सध्या तिकडे जाणं प्रेफर करते. मी तुम्हा चौघांबरोबर नंतर ह्या विषयावरती बोलणार आहेच, समजलं ना. त्याबरोबर मग आता काका म्हणतो, अगं पण ऐकून घ्या आई, तू तिकडे जाण्याची काहीही गरज नाही आहे. अगं कशावरून, दादा तिकडेच गेला असेल म्हणून. दादा क्लबमध्ये सुद्धा जाऊ शकतोस ना. एक काम कर, तू थांब घरीच. जर दादा आला नाही ना थोड्या वेळाने तर मग मी स्वतः तुला तिकडे घेऊन जाईन.
पण उगाचच्या उगाच तू अशी तिकडे जाऊ नकोस. त्यावर ती म्हणते की नाही, मी अशी घरात हातावर हात ठेवून नाही बसू शकत. मला बघायला हवं नेमकं तिकडे काय सुरू आहे. त्याबरोबर मग आता लगेच दिव्या विचार करते, माझ्या माहेरी एवढा मोठा तमाशा होतोय आणि मीच त्याच्यात नाही आहे, असं कसं होईल. मग दिव्या म्हणते, आईसाहेब तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे, तिकडे बघायला हवं. मग मी एक काम करते, मी तुमच्याबरोबर येते. तुम्ही अशा एकट्यात जाणं बरोबर नाही, मी येते ना. त्यावर आजी म्हणते, काही गरज नाही आहे मला कोणाच्या सोबतीची. दिव्या, मी माझी जाऊ शकते, तू इथेच बस घरात. त्यावर आता आदित्य म्हणतो, आजी ऐक ना, थांब, नको जाऊस अशी. मी एक काम करतो, मी फोन करून विचारू का? ॲटलिस्ट कमीत कमी आपल्याला हे तरी कळेल की डॅड तिकडे आहेत की नाही. हां प्लीज, तू अशी तिकडे जाऊ नकोस. तू तिकडे जाऊन काय होणार आहे बरं, प्लीज थांब ना आजी. त्याबरोबर मग आता लगेचच आता इकडे तीर्थासुद्धा म्हणते, हो ना आजी, अगं तू विसरतेस का, तुला मेडिसिन्स घ्यायचे आहेत. त्याबरोबर मग प्रभाकर म्हणतो, आई मी म्हटलं आहे ना तुला की जर खरोखर तिकडे दादा असेल तर मी स्वतः तुला घेऊन जाईन म्हणून, प्लीज तू आत्ता थांब बरं इकडे. मग आजी म्हणते, ठीक आहे, पण विजयाशी बोलणं गरजेचं आहे, मी आलेच. आणि मग ती तिकडनं जाते. तर इकडे आता ऊर्जाची पाठवणी सुरू झालेली असते. चहावाला दादा आता ऊर्जाचं सामान घेऊन बाहेर येतो. त्यावेळी आता इकडे आई ऊर्जाला दरवाजाच्या बाहेरपर्यंत घेऊन येते. आई तिथेच दारात थांबते. मग आता काकू आणि चाळीतल्या बाकी बायका मुली ऊर्जाची पाठवणी करायला पुढे सरसावतात. सगळ्यांचेच डोळे ओले झालेले असतात, पाणावलेले असतात, सगळेच रडत असतात. आता ऊर्जाची आई मागे वळून बघते. त्यावेळी ऊर्जा आईकडे बघत असते, पण आईची तिच्याकडे पाठ असते. त्यानंतर मग आता ऊर्जा ही खूप जास्त दुःखी असते, नाराज असते पाठवणी होत असल्यामुळे. शौर्य ऊर्जाला आधार देतो आणि शौर्य आता ऊर्जाला नजरेने खुणावतो, चल ऊर्जा. आता शौर्य चल असं खुणावत असल्यावर मग मात्र शेवटी ऊर्जा ही शौर्यबरोबर जायला निघते. दोघंही चाललेले असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्पिता ही तयार होत असते. ती चेहऱ्यावरती फाउंडेशन लावत असते. त्यावेळी त्या ठिकाणी आता इकडे तिचे वडील येतात. आता शिर्के तिकडे येऊन बघतात की इकडे अर्पिता एवढी छान तयार होते. मग शिर्के अर्पिताला विचारतात, अर्पिता बेटा काय करतेस तू हे? अर्पिता म्हणते, काय करते म्हणजे डॅड, ऑफकोर्स रेडी होती आहे. त्याबरोबर शिर्के म्हणतात, अर्पिता बेटा मला सांग, काल जे काही घडलं ते सगळं तुझ्या लक्षात आहे ना? त्यावर अर्पिता म्हणते, येस ऑफकोर्स डॅड, लक्षात आहे म्हणजे सगळं लक्षात आहे माझ्या. काल आपण तिकडे हॉलवर शौर्याचं लग्न मोडण्यासाठी गेलो होतो, पण तिकडे तसं काहीही घडलं नाही. तिकडे त्या शौर्याने मी एवढं सांगताना, मी एवढं समजवत असताना, मी त्याच्यावर जबरदस्ती करत असताना, फोर्स करत असतानासुद्धा त्याने त्या ऊर्जाबरोबरच लग्न केलं, लक्षात आहे माझ्या. पण डॅड, अहो तुम्हाला म्हणालेत ना हर्षवर्धन अंकल, शौर्याचे बाबा, की ते त्या शौर्याचा आणि त्या ऊर्जाचा म्हणजे सगळा खेळ संपवतील. ते 10 दिवसात त्या ऊर्जाला घरातनं बाहेर काढतील. मग 10 दिवसात ती ऊर्जा बाहेर जाईल आणि मीच होईन ना जहागीरदारांच्या घरची सून. मग 10 दिवस तर मी थांबू शकते आणि 10 दिवस थांबताना मी आनंदी राहायला हवं ना डॅड, म्हणून मी रेडी होती आहे डॅड. त्याबरोबर आता अर्पिताची ही अवस्था बघून शिर्केना मात्र खूप त्रास होतो. अर्पिता म्हणते, बोला ना डॅड, बोललेत ना तुम्हाला जहागीरदार अंकल की ते काढणार आहेत म्हणून त्या ऊर्जाला शौर्याच्या आयुष्यातून बाहेर, बोला ना. त्यावर आता लगेचच शिर्के म्हणतो, हो 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 बेटा, बोललेत ते मला, पण मला वाटलं होतं की. त्याबरोबर मग अर्पिता म्हणते, काय वाटलं होतं तुम्हाला डॅड, बोला ना, काय वाटलं होतं? हेच वाटलं होतं ना तुम्हाला की मी शौर्याला त्या लग्नाच्या वेशात बघितल्यानंतर, मी तिकडे जाऊन आल्यानंतर मी हेच बोलेन की मला त्या शौर्यबरोबर लग्न करायचं नाही आहे म्हणून. डॅड, मी सुद्धा ठरवलं होतं, खरंच ठरवलं होतं मी की मी शौर्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही आहे, मी जगू देईन त्याला त्याचं आयुष्य. पण डॅड, काल जेव्हा मी त्याला नवरदेवाच्या वेशात बघितला तेव्हा माझा ना स्वतःवरचा ताबाच सुटला. हो खरंच ताबा सुटला. आणि त्याच्याबरोबर ती ऊर्जा शिंदे, तिला बघून तर ना मला असा राग आला, असं वाटलं की हिचं मी काय करू, पण मला काहीच करता नाही आलं डॅड. मी शौर्याला एवढं समजावून, त्याच्यासमोर विनवण्या करून, हात जोडून, एवढे प्रयत्न करूनही तो माझा नाही झाला. त्याने माझ्याशी लग्न नाहीच केलं डॅड. खरंच तुम्हाला माहिती आहे डॅड, मी एवढी वर्ष शौर्य सोडून इतर काही विचार केला नव्हता आणि त्याने मला
एका क्षणात असं असं बाजूला करून फेकलं हो त्याच्या आयुष्यातून. नाही डॅड, मी एवढं रडले, मी एवढं विनवण्या केल्या, मी एवढं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला साधी माझी दयासुद्धा आली नाही हो. दया म्हणून, माझी आलेली दया म्हणून जरी त्याने माझ्याशी लग्न केलं असतं ना तरीही मला चाललं असतं डॅड. पण नाही, त्याने तसं काहीच केलेलं नाही आहे डॅड. तुम्हाला माहिती आहे, काल मी जे वागत होते ना ते मला कळतही होतं, नव्हतंही कळत. काल मी भानावर होतेही आणि नव्हतेही. काल मला त्रास होत होताही, नव्हताही होत. मला कळत नव्हतं डॅड मला काय होतं आहे. तुम्हाला माहिती आहे डॅड, काल ना तुम्ही मला तिकडे नेऊन खूप मोठी चूक केली. शौर्याला त्या लग्नाच्या वेशात बघितल्यानंतर आता माझा ताबा सुटला डॅड. आणि आता मला काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी माझा नवरा म्हणून शौर्यच हवा डॅड. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरीही चालेल डॅड. मी सगळं त्याच्या मनाप्रमाणे नाही घडू देणार. मीच होणार जहागीरदारांच्या घरची सून. शौर्य माझाच नवरा होणार ना डॅड. बोला ना डॅड, कराल ना तुम्ही हे सगळं? तुम्ही म्हणालाय मला की तुम्ही ऊर्जाला बाजूला कराल आणि मग माझं आणि शौर्याचं लग्न लावून द्याल ना डॅड. होईल ना आमचं लग्न? तुम्ही बोललाय डॅड आमचं लग्न लावून द्याल म्हणून. तुम्हाला करावंच लागेल. त्या ऊर्जा शिंदेला काहीही करून तुम्हाला शौर्याच्या आयुष्यातून बाहेर काढावंच लागेल आणि तुम्हाला माझं लग्न त्याच्याबरोबर लावून द्यावं लागेल. मला तो हवा आहे बस. त्या व्यतिरिक्त मला माझ्या आयुष्यात दुसरं कोणीही नको आहे डॅड. तर दुसऱ्या बाजूला आता आजी म्हणत असते की बाद झालं प्रभाकर, खूप वेळ झाला, आता मात्र मला टेन्शन येतं आहे. आता बघायला हवं आपण हर्षवर्धन नेमका कुठे गेला आहे ते. प्रभाकर म्हणतो हो आई, मी तुला म्हटलं होतं ना मी तुला घेऊन जाईन म्हणून. चल आपण निघूया. आणि मग आता लगेचच प्रभाकर आणि आजी दोघीजणी तिकडनं जायला निघतात. त्याबरोबर मग शैलिजा म्हणते थांबा, अहो तुम्हाला काय गरज आहे ह्या सगळ्यात पडण्याची? नाही म्हणजे बघितलंत ना हर्षवर्धन भाऊजी त्या दिवशी कसं बोललेत ते. मग तरीही तुम्हाला काय गरज आहे? त्यांचा मुलगा आहे, आपण त्यांच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ केलेली नाही आवडत त्यांना. त्याबरोबर मग आजी म्हणत असते शैलिजा हे बघ शांत हो. आधीच एकतर तू दिवसभर घरात नव्हतीस सकाळपासून. घरात काय घडलं आहे आणि काय नाही तुला काहीही माहीत नाही आहे. मला तुम्हा चौघांबरोबर पण त्या विषयावर एकदा बोलायचं आहेच. पण आता सध्या शौर्याचं आयुष्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी तिकडे जाते. चल प्रभाकर, आपण निघायला हवं. तिकडे काय घडतं आहे ते बघायला हवं. हर्षवर्धन काहीही करू शकतो, तुला माहिती आहे. माझा त्याच्यावर काडी मात्रही विश्वास नाही आहे. चल. आणि मग आता प्रभाकर म्हणतो हो आई, चल पटकन. आणि ते दोघं तिकडनं जायला निघतच असतात. तोपर्यंत त्या ठिकाणी आता हर्षवर्धन येतो. हर्षवर्धनला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. मग आदित्य हा हर्षवर्धन घरात आल्याबरोबर हर्षवर्धनला विचारतो तुम्ही कुठे गेला होता डॅड? त्यावेळी त्या ठिकाणी शौर्यसुद्धा पोहोचतो. आता शौर्यला घरी आलेलं बघून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सगळेच जण म्हणतात शौर्य. त्याबरोबर कुमुदिनी आजी ही शौर्याला विचारत असते शौर्य तू इथे? जर तू इथेस तर मग ऊर्जा कुठे? त्याबरोबर शौर्य ताबडतोब नजर बाजूला मारतो. त्याबरोबर ऊर्जा तिकडनं चालत येते. ऊर्जा आणि शौर्याला एकत्र घरी आलेलं बघून घरातल्या सगळ्यांनाच म्हणजे आजीला, प्रभाकर काकाला, सोनलला, तीर्थाला आणि आदित्यला खूप जास्त आनंद होतो. त्यानंतर मग आता ते दोघं घरात येणारच असतात. त्यावेळी विजया तिकडे येते आणि म्हणते थांब, काय हे सगळं? का आली आहेस तू इथे? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो ती ऊर्जा शिंदे आहे आपल्या मुलाची बायको, त्यामुळे ती आत्ता ह्याच घरात राहणार. त्याबरोबर विजया म्हणते नाही, मी तिला ह्या घरची सून म्हणून स्वीकारतच नाही. खैर ठेव जर ह्या उंबरठ्याच्या आत एक पाऊल जरी टाकलास तर. त्याबरोबर मग मात्र आता ऊर्जा आणि शौर्य घाबरतात, एकमेकांकडे बघू लागतात. काय करावं आणि काय नाही दोघांनाही काही सुचत नसतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तुम्हाला काय वाटतं, आता इकडे ऊर्जा ही जहागीरदारांच्या घरात सून म्हणून येऊ शकेल की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.